नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्हाला माहीत आहे का, जर तुम्ही सकाळी 8 वाजण्यापूर्वी एक अगदी सोपा पदार्थ खाल्ला तर तुमच्या पायांचे स्नायू 10 वर्षांनी तरुण होऊ शकतात. आणि हो, मी इथे कुठल्याही औषधाची किंवा महागड्या पूरक आहाराची म्हणजे सप्लिमेंटची गोष्ट करत नाही आहे. मी अशा एका सोप्या आणि सर्वांनाच परिचित असलेल्या पदार्थाबद्दल बोलत आहे, जो प्रत्येकाच्या घरामध्ये कधीतरी नक्कीच दिसलेला असतो. पण दुर्दैव सकाळी उठल्यावर बरेच लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. ते ओळखतही नाहीत की तो किती उपयुक्त आहे. अलीकडच्या संशोधनानुसार हा पदार्थ जर नाश्त्यामध्ये समाविष्ट केला तर 6 वर्षांवरील व्यक्तींसाठी तो खूप फायदेशीर ठरू शकतो. यामुळे पायाची ताकद टिकते, शरीराचा तोल राखायला मदत होते आणि रात्री येणाऱ्या पायांच्या मुंग्या आणि वेदनासुद्धा टाळता येतात. आणि पायातल्या स्नायूंची झीज तब्बल 72% पर्यंत थांबवता येते. आज लाखो वृद्ध लोक नकळत अशा अवस्थेमध्ये पोहोचतात जिथे त्यांना वॉकर, व्हीलचेअर किंवा दुसऱ्याच्या मदतीशिवाय हलता येत नाही. ही फारच दुःखद आणि चिंतेची गोष्ट आहे, कारण त्यांना हे माहीतच नसतं. आणि काही लोक तर सकाळी उठता क्षणीच अशा गोष्टी खातात ज्या ही समस्या अजून वाढवतात. म्हणून मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारते. तुम्ही दररोज सकाळी नकळत असं काहीतरी करताय ज्यामुळे तुमचे पाय कमजोर होत चाललेत, आणि हे सगळं फक्त एका लहानशा चुकीमुळे? याचं उत्तर शोधण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की सकाळी उठल्यावर काय खाल्लं पाहिजे, आणि त्यासोबत 5 सोपे नाश्त्याचे पर्याय जे तुमचं संतुलन राखण्यास आणि साठीनंतरही स्वतःवरचा ताबा परत मिळवण्यास मदत करतील. आणि यादीतला शेवटचा पदार्थ तो ऐकून तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल. तुमचे पाय रोज थोडे थोडे अशक्त होत आहेत. ही भावना तुम्हाला सतत सहन करावीच लागेल असं नाही. वय झालं म्हणजे चालताना तोल जातो, आत्मविश्वास उरत नाही आणि दुसऱ्याच्या मदतीशिवाय काहीच करता येत नाही असं नाही आहे. चांगली गोष्ट ही आहे की ही संपूर्ण प्रक्रिया उलटवता येते आणि त्यासाठी तुम्हाला औषध लागणार नाही, महागडं काही घेण्याची गरज नाही आणि भारी भक्कम व्यायामही करण्याची गरज नाही. सगळ्याची सुरुवात होते एका छोट्याशा पण फार महत्त्वाच्या गोष्टीपासून. सकाळचा पहिला आहार. हे ऐकायला अगदी साधं वाटेल, खूपच सामान्य वाटेल, पण योग्य नाश्ता घेतला तर तोच नाश्ता तुमचे पाय वाचवू शकतो किंवा हळूहळू त्यांचं नुकसानही करू शकतो. आजच्या आहारामध्येच याच गोष्टींबद्दल सर्वात जास्त काळजी व्यक्त करतात. 60 नंतर बहुतेक लोक नाश्ता गडबडीमध्ये, चुकीच्या पद्धतीने किंवा अगदी वगळूनच देत असतात. कुणी केवळ 1 कप कॉफी घेतं, कुणी पांढऱ्या ब्रेडसारखे पोषणमूल्य नसलेले पदार्थ खातं, आणि काही जण तर फक्त पाणी पिऊन म्हणतात थोड्या वेळाने काहीतरी खाईन. पण याचा परिणाम काय होतो? शरीर ऊर्जेसाठी तुमचे स्नायू वापरायला सुरुवात करतो. यालाच कॅटाबॉलिक अवस्था म्हणतात. अशावेळी शरीर सगळ्यात आधी कुठले स्नायू तोडायला लागतं माहीत आहे? पायांची. कारण हे स्नायू तुमचं चालणं, उभं राहणं, तोल राखणं आणि पडणं टाळण्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचे असतात. तसेच एका विद्यापीठाच्या अभ्यासानुसार जर वृद्ध व्यक्तीने रोज सकाळी योग्य पोषणमूल्य असलेला नाश्ता केला तर अवघ्या 8 आठवड्यांमध्ये त्यांच्या पायातील ताकद 35% परत मिळू शकते. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे पदार्थ ना महाग आहेत ना दुर्मिळ. कदाचित तुमच्या घरामध्ये ते आधीच असतील, फक्त आपण त्यांचा वापर योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी करत नाही. पुढच्या काही मिनिटांमध्ये मी तुम्हाला 5 सोपे पण अत्यंत प्रभावी नाश्त्याचे पदार्थ सांगणार आहे, जे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सिद्ध झाले आहेत. हे तुमचे पायांचे स्नायू टिकवून ठेवतात, ताकद वाढवतात, पायांच्या मुंग्या कमी करतात आणि शरीराचा तोल सुधारतात. या व्हिडिओच्या शेवटी मी असा एक पदार्थ सांगणार आहे ज्याने शेकडो वृद्ध लोकांना पुन्हा चालता फिरता केला आहे. एक छोटासा तुकडा जो फक्त सकाळी खायचा आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. कदाचित आजपर्यंत तुम्हाला वाटत असावं एकदा ताकद गेली की परत येत नाही, पण आज हा तुमचा विचार बदलू शकतो. ही खरी परिस्थिती आहे. सुरुवात करण्याआधी एक छोटीशी विनंती. कृपया कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात, आणि काही शंका किंवा प्रश्न असतील तर तेही जरूर सांगा. आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन जे आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे कोणतीही उपयुक्त आरोग्याची माहिती तुमच्याकडून चुकणार नाही. आणि तुम्ही हा व्हिडिओ सध्या पाहत असाल तर मला हे जाणून घ्यायचं आहे, तुम्ही माझ्यासोबत आहात ना? जर व्हिडिओ तुमच्या उपयोगाचा वाटत असेल तर कमेंटमध्ये हो असं नक्की लिहा, आणि नाही वाटत असेल तर तुम्ही नाही लिहू शकता. कदाचित तुम्हाला जाणवतही नसेल, पण तुमचं शरीर हळूहळू स्नायू गमवायला लागतं, विशेषतः पायातले स्नायू. आणि ही प्रक्रिया सुरू होते 60 नंतर. प्रत्येक वर्षी लाखो वृद्ध व्यक्तींना
लांब चालता येणं कठीण वाटतं, खुर्चीतून उठताना त्रास होतो, चालताना तोल ढासळतो आणि मग काठी, वॉकर किंवा दुसऱ्याच्या मदतीची गरज भासते. या सगळ्यांच्या मुळाशी असतो एक आजार, तो म्हणजे सार्कोपेनिया. या आजाराची सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे स्नायू गमावताना कोणताही त्रास होत नाही. ना ताप येतो, ना वेदना, ना मुंग्या, काहीच नाही. ही जी शांतपणे हळूहळू होते आणि आपल्याला कळतही नाही. सकाळी एखाद्या दिवशी उठल्यावर पाय थोडे जड वाटतात, दुसऱ्या दिवशी चालताना थोडं चुकल्यासारखं वाटतं आणि तेव्हा असं वाटतं की आता वय वाढलं आहे. कधीतरी असंही वाटतं की उभं राहायला आता हाताचा आधार लागतो. पण हे सगळं फक्त वय वाढल्याचं लक्षण नाही. वय वाढल्यामुळे शरीर कमकुवत होतं हे पूर्णपणे खरं नाही. आपली खरी ताकद ही पायांमध्ये असते आणि हीच ताकद जर हळूहळू कमी होत गेली तर मग आपण असं होऊ शकत नाही. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन एजिंग एका अभ्यासामध्ये सांगतं, जर काही केलं नाही तर 60 वर्षांवरील व्यक्ती पुढील 10 वर्षांमध्ये आपल्या पायामधल्या ताकदींपैकी तब्बल 33% ताकद ही गमावू शकतात. हे फक्त ताकद कमी होणं नाही, पाय कमजोर झाले की आपोआप संतुलन बिघडतं, चालणं मंद व्हायला लागतं, पाय ओढत चालायला लागतं, रक्तप्रवाह कमी होतो, हालचाली मर्यादित होतात, पोटाभोवती चरबी साचते, खाडं ठिसूळ होतात, झोपा व्यवस्थित लागत नाही, भूक कमी होते आणि विसरभोळेपणा वाढतो. पण सगळ्यात त्रासदायक गोष्ट म्हणजे आपलं स्वतःचं शरीरच आपली साथ देईन असं होतं. सकाळचा वेळ हा खास असतो, कारण आपण जेव्हा 7-8 तास झोपून उठतो तेव्हा शरीर उपाशी अवस्थेमध्ये असतं. जर तुम्ही त्यावेळी काही खाल्लं नाही तर शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी तुमच्या स्नायूंचं विघटन करू लागतं. वृद्ध व्यक्तींमध्ये आधीच स्नायू पुन्हा तयार होण्याची गती खूप संथ असते, त्यामुळे सकाळी काही न खाल्लं तर नुकसान अजूनच वाढतं. जर तुम्ही सकाळी उठल्यावर योग्य आहार घेतला नाही तर दिवस सुरू होण्याआधीच तुमचे पाय अजून थोडे कमजोर झालेले असतात. आपल्या शरीरातले सगळ्यात मोठे आणि महत्त्वाचे स्नायू हे पायामध्येच असतात. त्याचं कमजोर होणं फक्त ताकद कमी होणं नाही तर शरीराचा संपूर्ण मेटाबॉलिक बॅलन्स बिघडतो, पायामध्ये रक्तप्रवाह मंदावतो आणि मग सुरू होतात एकामागून एक समस्या. पायांना मुंग्या येतात, पाय थरथर करतात, पायांमध्ये सुन्नपणा येतो, चालताना किंवा जिना चढताना असंतुलन वाढतं. ही परिस्थिती अगदी त्या वृद्धांमध्येही दिसते ज्यांना कोणताही गंभीर आजार नाही. हे हळूहळू कमकुवत होतात, हालचाली कमी होतात आणि मग साध्या गोष्टीसाठीही दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. पण आता सांगते एक चांगली बातमी, जर तुम्ही लवकर लक्ष दिलं तर तुमचं शरीर स्वतःलाच बरं करू शकतं. तुम्ही तुमचे स्नायू पुन्हा मजबूत करू शकता, पायांची ताकदही परत मिळवू शकता, संतुलन सुधारू शकता, मुंग्या आहेत त्या टाळू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःवरचा ताबासुद्धा टिकवू शकता. हे सगळं फक्त सकाळी योग्य वेळेला योग्य पदार्थ खाऊन शक्य आहे. म्हणून लक्षात ठेवा, पुढे मी तुम्हाला अशा काही अन्नपदार्थांबद्दल सांगणार आहे जे खरं तर तुमच्या पायांचे आधारस्तंभ ठरू शकतात, जे अन्नशास्त्रानुसार तुमच्या पायांचे स्नायू मजबूत ठेवतात आणि जे नाश्त्यामध्ये समाविष्ट केल्यावर तुमचं चालणं, उठणं, अगदी संपूर्ण आयुष्य जगण्याची पद्धतच बदलून टाकू शकतात. विठ्ठल काकांचं 69 वय आहे आणि ते याआधी एक बांधकाम अभियंता होते. संपूर्ण मुंबई, कोल्हापूर, मिरज परिसर फिरत होते, डोंगर चढत होते, जंगलामध्ये काम करत होते, स्काय फोल्डरवर सहज चढ उतार करत होते. ते एकदाही दम न घेता. पण आजकाल सकाळी उठल्यावर त्यांना वाटतं की हे पाय माझे नाहीतच, गुडघे शिशासारखे झालेले आहे आणि त्याचबरोबर एखादी गंजलेली मशीन हलवतात. एक पाऊल जड आणि अस्थिर असं वाटतं. एक दिवस सकाळी वर्तमानपत्र घ्यायला पोर्चवरती जाताना त्यांचा पाय पायरीला अडकला आणि ते थोडेसे घसरले. खूप मोठी दुखापत झाली नाही. त्या क्षणाने त्यांना आतून हादरवून टाकलं. घसरल्यामुळे नाही तर काहीतरी महत्त्वाचं गमावत चालले. ही भावना काही काळी पायांची ताकद आपोआप मिळते असं त्यांना वाटायचं, पण आता हळूहळू ती कमी होत चालली होती आणि त्यांची बायकोही लक्ष देऊ लागली होती. ते हळूहळू चालायची, तोल बिघडायची, सोप्यावरून उठताना दोन्ही हात गुडघ्यावर दाबून उभं राहायचं. आधी सकाळच्या फेरफटक्यावरती उत्साहाने जाणारे विठ्ठल काका आता जातच नसत. शेवटी एक दिवस त्यांनी कबूल केलं, माझ्या पायांमध्ये रात्री खूप वेळा आकडी येते. पण विठ्ठल काकांना ना मधुमेह होता ना संधिवात. डॉक्टर म्हणाले आहेत आफ्टर 60 नंतर असं नंतरची जी वेळ आहे जिथे शरीराची झीज आहे ती गुपचूप पण वेगाने सुरू होते आणि सर्वात जास्त
झीज ते पायांच्या स्नायूंमध्ये जे चालायला, उभं राहायला, घरात फिरायला आणि स्वतंत्र आयुष्य जगायला आधार देतात. ते घसरल्यानंतर त्यांनी ठरवलं आता वेळ आली काहीतरी शोधण्याची. पोषण तज्ज्ञांशी बोलले, लेख वाचले, व्हिडिओ बघितले आणि त्यांना एक गोष्ट कळली. सकाळचा आहार ठरवतो की पाय मजबूत होतील की अजून ढासळतील. त्यानंतर त्यांनी त्यांच्या सवयी बदलल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी रिकाम्या पोटी काळी कॉफी पिणं त्यांनी थांबवलं. आता त्यांचा नाश्ता फार काही फॅन्सी नाही, पण तो त्यांच्या शरीराला नेमकं हवं तेच पोषण देतो. हळूहळू फरक जाणवायला लागला. 3 आठवड्यांमध्ये पहिला मोठा बदल सकाळी उठताना जाणवला. आता पाय जड वाटत नव्हते. चालताना पावलं हलकी वाटू लागली होती. रात्रीचे झटके थांबले. कधी काळी बंद पडलेला घरातला फेरफटका त्यांनी पुन्हा सुरू केला. मग बागेत जायला लागले. दुसऱ्या महिन्यापर्यंत तर ते सलग 2 किलोमीटर रोज चालायला लागले. आज ते त्यांच्या बायकोला हसत हसत म्हणतात, माझे पाय मला पुन्हा मिळाले असं वाटतं. फक्त एक छोटासा बदल, ना काठी ना कोणाची मदत आणि विठ्ठल काकांसाठीनंतरही आपले पाय मजबूत, स्वावलंबी आणि ऊर्जायुक्त ठरले. जी गोष्ट अनेक लोक अशक्य म्हणतात ती त्यांनी करून दाखवली. आणि हो, तुम्हीही हे करू शकता. कसली गरज नाही नशीब भारी किंवा मग महागडे व्यायाम किंवा मग महागडे उपचार. फक्त एकच गरज, कुठून सुरुवात करायची हे माहिती असणं. पुढे मी तुम्हाला विठ्ठल काकांनी वापरलेले आणि आता हजारो ज्येष्ठ नागरिक रोज वापरत असलेले 5 खास नाश्त्याचे पदार्थ सांगणार आहे, जे पायांना ताकद देतात आणि स्थिरता आणि आत्मविश्वास वाढवतात. सकाळच्या नाश्त्याचा सर्वात शक्तिशाली पदार्थ म्हणजे अंड. शिजवलेलं अंड हे पायांच्या आणि संपूर्ण शरीराच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अगदी सोपं, प्रभावी आणि पटकन तयार होणारं अन्न आहे. स्नायू वाढवण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी लागणारी सगळी महत्त्वाची पोषण मूल्ये अंड्यांमध्ये असतात. पण खरी जादू असते पिवळ्या बल्कामध्ये, जिथे व्हिटॅमिन डी, B1, कोलिन आणि ल्युसीन नावाचे खास अमिनो ॲसिड असतात, जे तुमचे स्नायू पुन्हा तयार होण्यासाठी खूपच आवश्यक आहे. 60 वर्षानंतर आपल्या पायांमधले स्नायू सर्वात लवकर झिजायला लागतात. म्हणून या वयामध्ये अंड खाणं जास्त उपयुक्त ठरतं. इलिनॉय विद्यापीठाच्या अभ्यासानुसार जर एखाद्या वयस्कर व्यक्तीने 8 आठवड्यांसाठी दररोज सकाळी 2 अंडी खाल्ली तर त्यांच्या पायांची ताकद आणि स्वावलंबन लक्षणीयरित्या वाढतं. अंड हे केवळ स्नायूंना बळकट करत नाही, तर आपला मेंदू आणि पायांमधल्या संवादालाही सुधारतं. म्हणूनच चालताना तोल जाणं, चक्कर येणं, पाय घसरून पडणं हे सगळं टाळण्यासाठी अंड एक प्रकारे आपलं संरक्षणच करतं. अंड्यातलं व्हिटॅमिन B1 आपली वजनसंस्था मजबूत करतं, मेंदू आणि पाय यांच्यातील संपर्क अधिक कार्यक्षम ठेवतं. त्यामुळे तुम्ही चालताना जास्त स्थिर राहता, डगमगणं कमी होतं आणि पाय चुकण्याची शक्यतासुद्धा बरीच कमी होते. अन्न शरीराला सहज शोषता येणारा लोहही देतो, ज्यामुळे पाण्यातील स्नायूंमध्ये रक्तप्रवाह आणि ऑक्सिजन पोहोचवणं सुधारतं. हे वृद्धांमध्ये फारच गरजेचं असतं, कारण अनेकदा लोहाची कमतरता आढळते. संपूर्ण अंड खा, पिवळा बलक टाकू नका. झोपेतून उठल्यावरती 30 ते 60 मिनिटांमध्ये अंड खाल्लं तर सर्वात जास्त फायदा होतो. उकडलेलं अंड हे सर्वोत्तम, कारण त्यात कोणतेही अतिरिक्त चरबी नसते आणि सगळी पोषण मूल्ये शाबूत राहतात. वेगळेपणा हवा असेल तर अंड्याचा स्क्रबल करा आणि त्याच्यामध्ये थोडीशी पालक किंवा टोमॅटो घाला. हे दोन्ही अँटीऑक्सिडंट्स आणि मॅग्नेशियमने भरलेले असतात, जे पायांच्या स्नायूंच्या आरोग्य टिकवण्यासाठी उपयुक्त ठरतात. सकाळचं अंड हे केवळ नाश्त्यात नाही, तर तुमच्या पायांना शांतपणे झिजून जाण्यापासून वाचवणारं संरक्षण आहे. आणि जर हे तुम्ही सलग 30 दिवस केलं तर शरीरामध्ये फरक नक्की जाणवेल. मुंग्या कमी येतील, पाय अधिक बळकट होतील, उभं राहण्यासाठी हातांची गरजही जाणवणार नाही. नंतर नंबर 2 वरती आहे नाश्त्याचा दुसरा घटक, ते म्हणजे ओट्स. ओट्सवर चिया सीड्स. जर अंडी स्नायूंना इंधन देत असतील तर ओट्स हे इंधन संपूर्ण सकाळभर पुरवण्याचं काम करतं. आणि जर त्या चिया सीड्स घेतल्या गेल्या तर ही छोटीशी डिश वृद्धांसाठी एक जबरदस्त उपाय बनते. पायांची ताकद टिकवण्यासाठी, स्नायूंची झीज थांबवण्यासाठी आणि रक्तप्रवाह वाढवण्यासाठी हे संयोजन अत्यंत उपयुक्त आहे. ओट्समध्ये असणारा बीटा ग्लुकॉन नावाचा फायबर सूज कमी करतो आणि पोषणशक्ती वाढवतो आणि रक्तातील साखर नियंत्रणामध्ये ठेवतो. साखरेनंतर शरीराचा मेटाबॉलिझम हळूहळू होतो आणि म्हणून ही प्रक्रिया खूप महत्त्वाची ठरते. चिया सीड्समध्ये असतो ओमेगा 3 फॅटी ॲसिड, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम
हे 4 घटक तुमचे स्नायू नीट अंकुर उचित होण्यासाठी मदत करतात, मज्जासंस्था मजबूत करतात आणि रात्री झोपताना होणारे वेदनादायक झटकेसुद्धा दूर ठेवतात. चालणं किंवा बराच वेळ उभं राहणं त्यामुळे पाय जड होतात, पण चिया सीड्समधलं मॅग्नेशियम स्नायूंना सैल करतं. पोटॅशियम शरीरामध्ये इलेक्ट्रोलाइट बॅलन्स राखतो आणि पायातील बारीक सारीक स्नायूंमध्ये सुद्धा ऑक्सिजन पोहोचवतो. हे बनवणं अगदी सोपं. 3 चमचे रोल ओट्स घ्या, जे पाण्यामध्ये किंवा नट्सपासून बनवलेल्या दुधामध्ये मिसळा. गरम होईपर्यंत शिजवा. त्यात 1 चमचा चिया सीड्स घाला, नीट ढवळा. वरून थोडेसे केळ्याचे काप, ब्लूबेरीचे तुकडे घातले तर गोडवा, चव आणि अँटीऑक्सिडंट्स यांचं उत्तम मिश्रण तयार होतं. आणि झोपेतून उठल्यावर 1 तासाच्या आत आणि शक्य असेल तर गरम खाणं घेतलं तर त्याचा परिणाम अधिक चांगला होत असतो. ज्येष्ठांनी जेव्हा सकाळी ओट्स किंवा मग चिया सीड्स नाश्त्याला खायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी अनुभवलं की उभं राहणं अधिक सोपं झालं आहे. जिन्यात चढणंही आता त्रासदायक वाटत नाही आहे. आणि हे लक्षण आहे की तुमच्या स्नायूंना अखेर पोषण आणि आधार मिळतोय. ओट्स हे केवळ सकाळचं आरोग्यदायी अन्न नाही, तर 60 वर्षानंतरही आपली ताकद, स्वावलंबन आणि सक्रिय जीवनशैली जपण्यासाठी एक मजबूत आधार आहे. नंबर 3 आहे तिसरा नाश्त्याचा घटक, ते म्हणजे केळी. वृद्धांसाठी केळ्याला नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट गोळी असं म्हटलं जातं. हे काही उगाचच म्हटलं जात नाही. केळ्यामध्ये असणाऱ्या भरपूर पोटॅशियममुळे पायामध्ये येणारे झटके कमी होतात, रक्तप्रवाह सुधारतो, स्नायू व्यवस्थित आकुंचन पावतात आणि 60 नंतर ही पायातली ताकद टिकून राहते. सकाळी उठल्यावर लगेच केळ खाल्लं तर तो वेळ सर्वात फायदेशीर, कारण झोपेतून उठल्यावर शरीरामध्ये खनिजांचं प्रमाण सर्वात कमी असतं. मध्यम आकाराच्या एका केळ्यामध्ये सुमारे 400 मिलीग्रॅम पोटॅशियम असतं, जे आपल्या रोजच्या गरजेपैकी जवळजवळ 10% भाग पूर्ण करतं. पोटॅशियमचं काम आहे स्नायूंमध्ये योग्य विद्युत संतुलन राखणं, म्हणजेच मांसपेशी योग्य वेळी आकुंचन पावतील आणि सैलही होतील. जर शरीरामध्ये पोटॅशियम कमी असेल तर रात्री झोपताना पायामध्ये झटके, आकुंचन किंवा ताण जाणवतो, जे अगदी सामान्य आहे. विशेषतः जे मूत्रवर्धक गोळ्या घेतात त्यांचं शरीर खनिज नीट शोषून घेत नाही. त्यांच्यामध्ये हार्वर्ड विद्यापीठाच्या एका अभ्यासामध्ये असं दिसून आलं आहे की जे वृद्ध नियमित केळी खात होते तर त्यांना पायांमध्ये होणारे झटके येण्याचा धोका 33% कमी झाला. केळ्यामध्ये व्हिटॅमिन बी, त्याचबरोबर व्हिटॅमिन सी देखील भरपूर असतं, जे आपल्या मेंदूमध्ये आणि पायांमधल्या स्नायूंमध्ये चांगला संवाद घडवून आणतं. त्यामुळे तुम्ही चालताना जास्त तोल राखू शकता. हालचाल करताना समन्वय अधिक चांगला राहतो. पण लक्षात ठेवा, केळ सगळ्यांसाठीच योग्य असतं असं नाही. जर तुम्हाला टाईप 2 सारखा डायबिटीज, रक्तातील साखरेवर नियंत्रण घ्यावं लागत असेल किंवा क्रॉनिक किडनी डिसीज असेल तर जास्त पोटॅशियम घातक ठरू शकतं. अशा वेळी साखर कमी असलेलं थोडंसं कच्चट केळ खाल्लं तर अधिक चांगलं, कारण त्यात ते रेझिस्टंट स्टार्च असतो, जो पचन संस्था व्यवस्थित चालवतो आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवतो. केळ खाण्याची योग्य वेळ म्हणजे मुख्य नाश्त्यानंतर. रिकाम्या पोटी खाल्लं तर रक्तातील साखर अचानक वाढू शकते. उत्तम परिणाम मिळवण्यासाठी तुम्ही केळी ओट्समध्ये घालू शकता, चिया सीडसोबत मिसळून खाऊ शकता आणि साध्या ग्रीक योगर्टसोबत खाऊ शकता. कोणतेही वैद्यकीय अडचण नसेल तर दररोज सकाळी 1 लहान केळ खाल्लं तर पुरेसं असतं. विशेषतः इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यासाठी हे तुमच्या पायांच्या स्नायूंना सुरक्षित ठेवतं, तुमचं चालणं सुधारतं आणि वयानुसार होणारी स्नायूंची झीज थांबवण्यास मदत करतं. हे सगळं एकदम सोपं, परवडणारं आणि पचनासाठी सुद्धा हलकं असतं. पण योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने केळी खाल्ली तर ते तुमच्या पायांचं एक मजबूत कवच ठरू शकतं, ज्यामुळे तुमचा दिवस सुरू होईल ताकदीने, स्थैर्याने आणि विश्वासाने. आता चौथा नाश्त्याचा प्रकार जो आहे तो म्हणजे ग्रीक योगर्ट. ग्रीक योगर्ट दही. झोपेतून उठल्यावर शरीरामध्ये हळूहळू होणारी स्नायूंची झीज थांबवायची असेल तर हे दही घेणं हा उत्तम पर्याय आहे. साध्या दह्याच्या तुलनेमध्ये ग्रीक योगर्ट दह्यामध्ये दुप्पट प्रथिने असतात आणि ते घट्ट आणि थोडंसं गोडसर लागणारं असतं, कारण ते 3 वेळा गाळलं जातं, त्यातील पाणी वेगळं काढलं जातं आणि
60 वर्षानंतर ग्रीक दह्यामध्ये असणारं कॅसिन प्रोटीन फारच फायदेशीर ठरतं, कारण ते हळूहळू पचतं आणि तुमच्या पायांना लागणारी ताकद टिकवून ठेवतं. आपण झोपेत असताना शरीरामध्ये ऊर्जेची गरज असते आणि ती मिळवण्यासाठी शरीर कधीकधी स्नायूंना तोडून ऊर्जा बनवू लागतं. त्यामुळे झोपेच्या वेळी शरीर कॅटाबॉल स्थितीमध्ये जातं. वय वाढल्यावर हार्मोन आणि शरीराची चयापचय क्रिया बदलते. स्नायू दुरुस्त होण्याची गती ही कमी होते. जर सकाळी शरीराला योग्य प्रथिने मिळाली नाहीत तर पायातील स्नायूंवरती अजून परिणाम होतो आणि त्यांची झीज थांबत नाही. ग्रीक दह्यामध्ये 170 ग्रॅमच्या एका वाटीमध्ये सुमारे 17 ग्रॅम प्रथिने असतात. सोबतच ल्युसीन नावाचं महत्त्वाचं अमिनो आम्लही असतं, जे नवीन स्नायू तयार करण्याची प्रक्रिया सुरू करतं. याचबरोबर ग्रीक दह्यामध्ये भरपूर कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असतं, जे हाडं बळकट करतात आणि पायातील हालचाल सुलभ करतात. त्यामुळे चालताना तोल राखणंही सोपं जातं. दह्याच्या प्रोबायोटिक्स हे पचन सुधारतात आणि शरीरातील लपलेली सूज कमी करतात, जे तुमच्या पायातल्या रक्तप्रवाहासाठी खूप महत्त्वाचं आहे. नेदरलँडच्या मस्त्रीज विद्यापीठाच्या अभ्यासामध्ये असं आढळलं की ज्येष्ठांनी जर दररोज 20 ग्रॅम कॅसिन प्रोटीन घेतलं आणि थोडीशी हालचाल केली तर केवळ 6 आठवड्यांमध्ये पायांची ताकद पुन्हा मिळवली जाते. रात्रीचे झटके कमी झाले आणि चालणंही अधिक स्थिर झालं. पण ग्रीक दही सगळ्यांना सहन होतं असं नाही. ज्यांना लॅक्टोजची अडचण आहे किंवा पचनावरती त्रास होतो त्यांनी लॅक्टोज फ्री दही वापरावं किंवा शेळी किंवा मेंढीच्या दुधापासून बनवलेले पर्याय निवडावेत, जे अधिक हलके आणि पचायला सोपे असतात. साखर भरलेली फ्लेवर असलेली दही टाळायची आहे, कारण ते पोटामध्ये सूज वाढवतात, स्नायू दुरुस्ती थांबवतात आणि रक्तातील साखर वाढवतात. ग्रीक दही झोपेतून उठल्यानंतर 1 तासाच्या आत किंवा सौम्य हालचाली झाल्यानंतर अर्ध्या तासामध्ये खाल्लं तर त्याचा जास्त फायदा होतो आणि पोषण वाढवण्यासाठी त्यात साखर नसलेली बेरी, थोडंसं दालचिनी पूड आणि चिया सीड्स घालू शकता. ग्रीक दह्यामुळे तुम्ही दिवसाची सुरुवात जास्त ऊर्जेने, स्थिरपणे आणि आत्मविश्वासाने करू शकता. नंबर 5 वरती आहे नाश्त्याचा पदार्थ, पॅनमध्ये परतलेला सॅल्मन मासा. जर तुम्हाला साठीनंतर तुम्हाला भरपूर ओमेगा 3 फॅटी ॲसिड पाहिजे असेल तर हा सुरमई किंवा बांगडा खाणं फायदेशीर ठरतं. आणि DH2 असतं, ते तुमच्या स्नायूंमध्ये असणारी सूज कमी करतात, शरीरामध्ये इन्सुलिनचा प्रभाव वाढवतात आणि प्रथिनांचं शोषण अधिक कार्यक्षम करतात. या सगळ्यांमुळे वयस्कर व्यक्तींमध्ये पायांची ताकद परत मिळते, स्नायू गती मंदावतात आणि शरीर अधिक बळकट होतं. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित संशोधनामध्ये स्पष्ट केलं की ज्यांनी आठवड्यातून 2दा फॅटी फिश खाल्ले त्यांचे स्नायू टिकवण्याचं प्रमाण 27% अधिक होतं. तुलनेने मासे खात नव्हते त्यांच्यापेक्षा अधिक. अगदी आश्चर्य म्हणजे फिश खाणाऱ्या गटामध्ये चालण्याची ताकद, संतुलन आणि पायातील कमजोरीमुळे पडण्याचा धोका 36% कमी झालेला आढळला. ते कसं काम करतं? शरीरामध्ये असलेली सूज ही एक शांतपणे नुकसान करणारी प्रक्रिया असते. ही सूज खास करून पायातील स्नायूंची ताकद कमी करते आणि ती झिजवत राहते. अशी सूज कमी करायला ओमेगा 3 फॅटी ॲसिड खूप उपयोगी ठरतात. सॅल्मन केवळ प्रथिनांचा उत्तम स्रोत नाही, तर 100 ग्रॅम शिजवलेल्या सॅल्मनमध्ये सुमारे 20 ग्रॅम प्रथिने असतात. त्यात व्हिटॅमिन B12 आणि B आणि D देखील मुबलक प्रमाणामध्ये असतं, जे मेंदू आणि स्नायूंमध्ये योग्य समन्वय राखण्यासाठी आवश्यक असतात. चालताना होणारी हालचाल, शरीराचा तोल आणि प्रतिक्रिया वेळ हे सगळं ह्या घटकावरती अवलंबून असतं. बनवणं अगदी सोपं आहे. ताज्या सॅल्मनच्या तुकड्याला दोन्ही बाजूने 3 ते 4 मिनिटे एक्स्ट्रा व्हर्जिन ऑइलमध्ये हलकं फ्राय करा. त्याला भाजलेल्या रताळ्यासोबत वाफवलेल्या भाज्यांबरोबर त्याला सर्व करा. यामुळे तुम्हाला एक परिपूर्ण नाश्ता मिळतो. प्रथिने, चांगली चरबी आणि खनिजांनी भरलेला. जर सकाळी मासे शिजवायला वेळ नसेल तर साखर नसलेला स्मोक सॅल्मन वापरा किंवा चांगल्या दर्जाचा फिश ऑइल सप्लिमेंट्स घ्या. पण बहुतांश तज्ज्ञ मानतात की नैसर्गिक अन्नातून मिळालेली पोषण द्रव्ये जास्त फायदेशीर असतात. सप्लिमेंटपेक्षा खऱ्या अन्नाचा फायदा मोठा असतो. एक छोटंसं लक्षात ठेवण्यासारखं, जर तुम्हाला अधिक चरबी पचवण्यात अडचण असेल, फॅटी लिव्हर असेल किंवा कोलेस्ट्रॉल जास्त असेल तर हे मासे सकाळी रिकाम्या पोटी असताना थोड्याच प्रमाणामध्ये खायचे आहेत. तळलेले मासे टाळा, त्याऐवजी बेक किंवा वाफवलेले मासे निवडा. जर पोट फुगत असेल किंवा पचन मंदावलेलं वाटत असेल तर आठवड्यातून एकदाच खा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने डायजेस्ट एन्झाईमसह घ्या. सॅल्मनसारखी फॅटी फिश फक्त
प्रथिने देत नाही तर शरीरासाठी नैसर्गिक स्नेहसुद्धा देतं आणि स्नायूंना लवचिक ठेवतं, निरोगी बनवतं आणि पुन्हा ताकद देण्यासाठी तयार ठेवतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी फिश वयामुळे हळूहळू झिजणाऱ्या पायांना संरक्षण देते. वय काहीही असो, आठवड्यातून एकदा का होईना सॅल्मनचा एक तुकडा खाणं ही एक अतिशय महत्त्वाची गुंतवणूक आहे, जी तुम्हाला स्थिर, आत्मविश्वास, पूर्ण चाल, सक्रिय आयुष्य देऊ शकते. आता पाहूया एक अगदी साधा आणि जबरदस्त परिणाम देणारा पदार्थ, वाफवलेलं रताळं. या व्हिडिओच्या सुरुवातीला मी याच पदार्थाबद्दल सर्वात अगोदर बोलली होती की अर्ध वाफवलेलं रताळं, एक उकडलेलं अंड किंवा थोडेसे ओट्स ही एक छोटी कृती तुमच्या शरीराची दिशा बदलू शकते. स्नायू गळतींकडून स्नायू बळकट होण्याकडे जर तुम्ही या 5 सोप्या सकाळच्या सवयी अंगीकारल्या आणि आपण आधी वाफवलेल्या नाश्त्याचे उपाय नियमित केले तर दररोज तुमचे पाय थोडे बरे होऊ लागतील, डगमगणं कमी होईल, भीती वाटणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या शरीरावरती आत्मविश्वास वाटू लागेल. पूर्वी शरीर तुम्हाला खेचत असे, आता तुम्ही शरीराला मार्गदर्शन करताय. दररोज सकाळी तुमच्याकडे एक संधी असते, एक छोटासा निर्णय घेण्याची क्षमता असते. आज पाय अजून थोडे कमकुवत होतील की तुम्ही काहीतरी असं कराल जे तुमचं स्वतंत्र, स्थिरता आणि ताकद टिकून ठेवेल. आज तुम्ही शिकलात 5 असे वैज्ञानिक दृष्टिकोन, सिद्ध झालेले पदार्थ जे पाय मजबूत करण्यासाठी, तोल सुधारण्यासाठी, स्नायू गळती थांबवण्यासाठी आणि रक्तप्रवाह सुधारण्यासाठी उपयोगी आहेत. हे पदार्थ ठरवतात की तुम्ही आत्मविश्वासाने चालतात किंवा नाही. तुम्ही अजून एक साधा पण जबरदस्त नाश्ता ओळखलात, वाफळलेले रताळं आणि त्यावर नैसर्गिक खनिज. मी सकाळच्या पहिल्या काही मिनिटांमध्ये हे स्नायू, हाडं आणि मज्जासंस्थेला बळकटी देतं. आता तुम्हाला माहिती आहे 5 सकाळच्या सवयी ज्या तुम्ही खाणाऱ्या प्रत्येक गोष्टीला केवळ नाश्ता न ठेवता एक लेग रिकव्हरी प्लॅन बनवता. उद्या सुरुवात करण्याची संधी तुमच्याकडे आहे. डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही, जिमची गरज नाही, साधन नाही, फक्त एक निर्णय आहे घ्यायचा. दिवस हेतुपूर्वक सुरू करायचा की वयानं काय होणार हे होऊ द्यायचं. आणि आता तुम्हाला तुमचं उत्तर हवं आहे. उद्या सकाळी फक्त एकच गोष्ट खाणं शक्य असेल पाय सुरक्षित ठेवण्यासाठी तर तुम्ही ती कोणती निवडाल? तुमचा अनुभव दुसऱ्या एखाद्या वयोवृद्धासाठी उपयोगी ठरू शकतो. म्हणूनच तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबा. पुढची काहीही माहिती जी आहे ती तुमच्यापासून चुकणार नाही. धन्यवाद.